पहा शांताराम भाऊ कंदिला आबाजी, उद्या चोख बंदोबस्त करा. 2 दिवस तुमच्याकडे पूर्ण बिलकुल सगळ्याच्या वावराची रखवाली करणे. याच्यातनी काहीच कोणत्याही प्रकारचा कसूर करायचा नाही. तेच म्हणलं करंट गिरण कोणत्या शेतामध्ये लावायचा नाही, जेणेकरून कोणाला नुकसान होणार नाही. फालतू नसतीचे कामं मागं लावून घेसान तुम्ही. तेच म्हणलं आता काही सांगायचं काम नाही राहिलं. आपापले कामं करा आणि चला आता. आणि त्याच्यानं गळ्यात पडलं सगळं नाही का. थांब आता तू मीटिंग होते, सांगतो तुला बाहेर निघाला की. बरं एक विषय होता म्हणजे सरपंच साहेब म्हणजे देतच भाऊ, आता हे नुकसान होऊन राहिले लोकांचे. जळगाव जामोती इकडे झालं, अकोटले झालं, तेलारेला झालं, आसपास सगळे इलाक्याचं समजा गहू हरभऱ्याचं, कोणा संत्र्याचं, कोणाचं काय धुई झाली एकदम. तर मग यायला मग आता काही भेटन का नाही म्हणलं, काही विषय आहे का नाही त्याचा, का बस झालं गेलं असंच आहे काही. काही भेटन का नाही? का नाही म्हणजे आता तुम्ही रब्बीचा विमा काढला नाही का म्हणलं. 1 रुपयात विमा काढा बोंबलत जाय तुम्हाला, तर काढला नाही का तुम्ही विमा? विमा काढला आहे? काढला ना विमा बाबा. विमा आपण पुढेच असतो. खरीपचा काढला होता, आता हे रब्बीचा काढा रुपयात. मग काय तर विमा काढला आपण, मग भेटते समजा. विमा ज्यानं काढला त्याला भेटते समजा. तसं नाही, ते भेटते नाही हे नाही. अरे तक्रार करायला लागते त्याची. 72 तासाच्या आतनी आपण जर तक्रार केली, आपण जर फोटो अपलोड केला तर त्याला माहिती होईल की बा नुकसान झालं. त्याला का माहीत राहणार आहे का? मग तर तुम्ही ते काय करायचं, 72 तासाच्या आतनी जे बी काही आपलं नुकसान झालं असं, बाकी कास्तकारांना ज्याचं नुकसान झालं, कांदा असो, गहू असो, हरभरा असो, जे आपले रब्बी पिकं आहे ज्याचा आपण विमा ज्यानं काढला असन, त्यानं आपल्या प्ले स्टोअरवर जाऊन मोबाईलवर एक ॲप घ्यायचं, क्रॉप इन्शुरन्स नावाचं. ते ओपन करायचं, त्याच्यामध्ये आपली माहिती भरायची. एक OTP येते, OTP भरणं, बाकीची काय फॉर्मॅलिटी आहे ती यूट्यूबवर लय मोठे व्हिडिओ आहेत त्याचे, कशा प्रकारे आपल्याला बुवा इन्शुरन्स भेटते म्हणून. तर त्याच्यासाठी आपण तशी नोंदणी करायची, तक्रार दाखल करायची, आपले फोटो अपलोड करायचे, आणि तेव्हा कुठं आपल्याला हे जे काय नुकसान भरपाई ते भेटते, विमा भेटते, नाही तर काही भेटणे नाही. पण आमच्याकडे मोबाईलच कोणते आहेत, हे याच्यातनी काय कसं काय होईल ते समजत नाही ना याच्यातनी. मग त्याच्यासाठी आपल्या घरचे पोट्टे पाट्टे काय कामी आहेत का निरा का मोबाईल पाहायचंच कामी आहे का? त्याला पाहायला लावा म्हणा, कशा प्रकारे तक्रार नोंदवायची, फोटो कसा अपलोड करायचा त्याचे व्हिडिओ पाहा म्हणा महत्वाचे, आणि दे म्हणा अपलोड करून तेवढं. मग काय दुसरं काय करता का निरा का मोबाईल गाणे ऐकता का म्हणा फक्त? कोणाला जर नाही समजलं तर आमच्यासारख्या तरुण युवकाला भेटा, मलाच भेटा तुम्ही. आपल्या गावातली ज्याला समजत नाही त्यानं, आपल्या गावात कोणाचं जर नुकसान झालं तर कशा पद्धतीने ॲप घ्यायचं, कशा पद्धतीने त्याच्यात माहिती भरायची, काही लय कठीण नसते, स्वतः भरू शकतो आपण. पण तरी नाही समजलं तर माझ्याकडे या समजा. बाकी इतर गावाच्या लोकांना आपल्या गावातल्या समजदार व्यक्तीकडून हे माहिती अपलोड करा आणि नुकसान भरपाई मिळून घ्या, नाही तर 1 रुपया भेटणे नाही. असं आहे का ते? तेच तर म्हणलं माझ्या आम्ही बसलो काही भेटते वाट पाहायला. असं म्हणजे आपल्यालाच करावं लागते जे काय करायचं नाही का, लढल्याशिवाय काहीच भेटत नाही. बरं ठीक आहे ना, बिलकुल. आता जर आपलं नुकसान झालं तर आपण सगळ्यांना मोबाईल, उद्या जर काही झालं तर आपण इथं वावरातच भरून टाकू. ठीक आहे, मग काही टेन्शनचं काम नाही आता. चला, ज्याचं कोणाचं नुकसान झालं असेल तर भरा रे बा. कसं विमा भेटला पाहिजे, रुपयात काढलेला आहे तुम्ही तर अपलोड करून टाका फोटो गिटो. चला म्हणलं, चला आता फेरफटका मारू वावराले, काही रोई असेल तर चला पाहून येऊ. चला म्हणलं, असं केलं शांताराम, हुशारी करायला पाहिजे, त्याच्याच गळ्यात पडली. आता त्याच्यानं आपण कोणत्या झालं, आणि आता तिकडे पोहू राहिला. शांताराम इकडे ना रे का तुला भला जाऊ देत नाही बे. शांताराम इकडे काय म्हणतो म्हणलं, आता काय म्हणता काय म्हणलं तुम्ही? चला ते एक फेरफटका मारा लागते ना आपल्याला वावरात. चला लवकर, तिकडे रोई की पाहा लागते. एवढा आवाज देऊ राहिला तुला, खाना समजत नाही का? इकडे ना मुकाड्या तू. अरे का म्हणून शांताराम, काय चिठ्ठी आणि काय तुला चाल केला फालतूचा? आपल्याच बोकांनी आणलं तो आधी. शेवटी गळ्यात आपल्याच पडलं का नाही, लोकांसाठी गड्डा खोदला का आपण अटकतो त्याच्यातनी. फालतू जास्त हुशार नको करतो म्हणलं. तुझ्या चला काय लोकांना माहीत झाल्या ना. मग देवीदास नंतर सरपंचाच्या लक्षात आली तू चला की. मग आता आपला 2 दिवस पहिला दिवस नंबर लागला का नाही, मस्त म्हणे 8 दिवस आहे, 9 आहे, तसं आहे. बसले दडपून. मग म्हणून राहिलो की जरा अगोपणा कमी करत जाय. इकडे बोलावलं इकडे येत नाही. मला काय माहिती एवढी खोल फिटिंग करते म्हणून. ते मी आणला आता साध्या मनानं आपल्या चिठ्ठ्या काढतील 4 आणि विषय मोकळा होईल. पण त्यानं सगळं मोजणं काय नसं काय सगळंच पाहिलं. मग आता त्याला काय करावं आपण? जाऊ द्या ना, शेवटी आता ड्युटी तर करणंच आहे का नाही आपल्याला. करू आपण उद्या परवा 2 दिवस. पण तुमचं काही असू तिकडे माझ्या नाव टाकायची काही गरज होती का चिठ्ठीतनी? माया दिलं अटकून तुम्ही आता. हो ना, आता झुंबरच म्हणणार आमच्या मालकाचा फायदा झाला पाहिजे म्हणून तुमची नाही चिठ्ठी टाकली मी. जाऊ द्या, आता आली अंगावर घ्या लागते शिंगावर आपल्याला. गळ्यात पडल्यावर सैन करावंच लागेल आपल्याला. फालतू आता अटी नियम शर्ती भरल्या गेल्या तर नुकसान भरपाई नसेल तसं. म्हणून म्हणलं उद्या आपल्याच भोवतीने आलं पाहिजे. म्हणून लवकर 7 वाजता वावरात टसवा सगळेजण शिदोऱ्या घेऊन. ओके, उद्या 6 वाजताच बिलकुल. मग आता कुठं नुकसान भरपाई 2 दिवस कसे काढाच लागणार आता. जाऊ दे, चला आता एक फेरफटका मारून देऊ ना. आज काय आपल्याला घरी काम पण आहे का? चला. काम पुरवायला काही काम नाही वाटते, याले त्याला फोन लावणं बस. हॅलो, बोला म्हणलं घनघने, काय म्हणता? काय नाही म्हणलं, का देणके साहेब कुठं आहे म्हणलं सध्या? काय म्हणते पोझिशन, पाणी पाऊस कसं काय म्हणलं? वारं वादळ हे ते काही गारपीट गिरपीट झाली का तुमच्याकडे?
तरी नाव ना मी इथं आपल्या साडवाच्या घरी आलो, कोण बुद्धी सुचवली काय सांगा आता विनाकारण फालतूचं. हो इथं पिंपळगाव हांडेले प्रकाश हांडे आहेत आमचे पाटील. हो इथं आमचे ते साडू आहेत म्हणे या मला कायले राहायच्या त्यानं बोलावलंच मले आणि घेतली शेकून. आता काय करता, मोठं कठीण काम झालं बा. मायले लेकरू भारी आहे म्हणलं या गावातली, अतिशय कठीण परिस्थिती. काय झालं तिथं, कसं काय म्हणजे लय कठीण आहे का, म्हणजे लय झाली का गारपीट तिथं? काय सांगा डॉक्टर, राहिलं काय आता, झाडाला पाणी नाही त्या गावातनी. मग पुरं बिलकुल हे बा सपाचक झालं ना, ज्वाऱ्या हरभरे बिलकुल हे बा म्हणजे पानच नाही राहिले दिले. गाठे फाटे बिलकुल जागच्या जागी. 10-10 12-12 एकराचे हरभरे लोकांचे लंबे झाले. तर गव्हाले गहू दिसून नाही राहिला, उंबे कुकडे गेले आणि झाडं कुकडे गेले. तर पानाले पाणी नाही ना, काहीच नाही बा. 2 दिवस झाल्या गारा तिच्या हे नाही झालं, त्या पाणी नाही झालं त्याचं. मग काय मोठी कठीण परिस्थिती झाली. त्या टिनावर मावे नाहीत ना गारा. मी आता म्हणलं मरतो का. मग काय मोठी कठीण परिस्थिती आहे. हो म्हणजे लस गंभीर परिस्थिती राहिली तिथं. तुम्हाला बाबा तिथं काय गेलं राजा तुम्ही, नसते तापोडा राजा. आता मला काय माहित राजा असं परिस्थिती आहे म्हणून. मग काय त्यातल्या त्यात एस टी खंबा घुसला होता, खंबे पडले 2-3. मग काय आता कठीण आहे, लाईन नाही 2 दिवस झाले. मी आलं चला बा आता घराकडे निघालो मी. आता काय करता बोलता. मग आज आता पाहुणचार घेऊन तर करून निघाला होतं. आता एवढ्या लवकर काय 10-11 वाजता निघाल, जेवले गेले का नाही? अरे बाबा कायचा पाहुणचार कायचा काय. मग काय तर त्याचं त्याला माहीत आता काय परिस्थिती आहे. जेवले नाही ते रातभर किती त्या गावातले पुरे लोक. मग पुरे कोमात गेलं ना का. मग कायचा पाहुणचा 2 दिवस झाले लाईन नाही. इथं दैनाचा पत्ता नाही. याच्या त्याच्या घरून शेरभर आणावं लागते. आणि इकडे चालू आहे निरा खिचड्या टाकणं सुरू आहे बायाचं. काय करणार आहे तर हां, लाईनच नाही ना. खंबे पडले 2-3 एसटीत घुसला आता एक खंबा. आमचा आम्हाला माहीत आता काय करतात. आता याटो पाहतो बा चालला जातो. बाबा रे, म्हणजे लस काम समजा गंभीर आहे. असं हो का. आम्ही जिथं जाईन तिथं काही ना काही अपेक्षा म्हणून आणतेशी. बरं निघा मग लवकर तिथून. हो फालतू कसं अजून यायची तिथं. हो ठीक आहे. मग आता आमच्या इकडे जवळ एवढं नाही म्हणा, पण आला ठोकी आला आता. हो हरभरे ओले झाले तर हो जरासं, पण कसं कमी आहे तिच्यापेक्षा. तरी बरं आहे मग तुमच्या इकडे कसं बा. इंका म्हणलं टीनं अजून अटकून आहे खंब्याला इलेक्ट्रिकच्या. काय करता एवढं वारं धुंदाळण काय सुचे नाही माणसाले. कुकडे पयान काय करावं काही समजायला नाही. जीव मुठीत धरून होतीत लोक इथं. तरी बरं आहे म्हणा आपल्या इकडे काही ना काही. हो पण तरी आलाच वाटते तिकडे दारवेला दिलाच म्हणते झोडपा. हो काय सांगा आता माझ्या शेंद्रीला काय राहिलं काय नाही. आता भुईमुगाचा काय धिंगाणा झाला काय सांगावं तर. आता पाहतो बा मग काय आता निघतो मी इथून. बॅटरी उतरून राहिली मग आता. आणि ते पाहिजे म्हणलं जागल गिगल असन तर इकडे भल्ले झोडले म्हणते बरं. गाडीनं राहायच्या खोपड्या नाही फापड्या बा येलेले वान नाही म्हणलं लोकांचे. म्हणून खोपड्या गिपड्या जरा पद्धतशीर करा. आणि पाहिजे जरा हे वातावरण आहे जरा वावरायला जाणं पण करा 2-3 दिवस. हां ठीक आहे मग ठेवतो मग आता. हो बॅटरी उतरू राहील मग. काय म्हणून शंभर आहे अशी परिस्थिती आहे म्हणते. आता देणके साहेबाला फोन लावला, साडवाच्या घरी गेले म्हणते. ते पिंपळगाव हांडे आहे अकोला जिल्ह्यातलं. हो तिथं पाय म्हणते अशी परिस्थिती आहे. आता संख्येच्या बुड्याला फोन लावला त्याची तशीच हाल आहे. हां सर हरभरा ओला झाला म्हणते. आणि आता एवढ्या विजा आणि एवढ्या गारपिटीतनी खरंच आता हे देवदास म्हणते की तुम्ही रखवालेला जा. हां बरोबर आहे काय सांग बरं, तूच सांग बरं. छात्रा भाऊ तुम्ही बाय असं एक काढू नका आता पिल्लू तुम्ही. हो जा लागते म्हणजे जाच लागते संध्याकाळी. तुम्ही या का नको बा, मी तर जातो बा. नाही तर बा वसूल करते बरं देवदास भाऊ मला खतरनाक काम आहे त्याचं. तेच तर भेव. नाही तर आता इले तर म्हणलं मी म्हणलं कसं काय करा आता. हे म्हणते काय जातं एवढ्या गारपिटीतनी फालतू झाली तर काय करता रातच्यानं. हां झोपड्या फापड्या काय टिकते का ते वावरात एवढ्या. हां घर एवढे पळाले आले म्हणते तिथं त्या गावची. मग ते पाहा तुम्ही येता या का नको मी तर जातो बा. हो मग काय कुठं बसता बा, बसले आपले नुकसान भरपाई करून द्या. मग तिथं आहे आपले देवदास भाऊची खोपडी आहे तिथं राहते बा. जा लागते आपल्याला. बरं जात लागेल नाही का मग. बरं ठीक आहे मग जाऊ मग. हो संध्याकाळी आवाज देतो म्हणले. हो लवकरच जाऊ मग. हो काही जमत नाही कसं. तेच म्हणलं एक काढू नका तुम्ही आता. हो काढा 2 दिवस सुकारा काढा द्या. तेच म्हणलं येतो मी आता. चला म्हणलं लवकर खंदिराबाजी. ते आपले लाईने पाटलाला बोलवायला गेले ते लाऱ्याचे ते. हो येते ते लवकर आता. या वळा झाडाखाली येऊन जा म्हणलं लवकर. शिदुरी बांधा चटकन चला. ते का वातावरण बरोबर नाही का जायचं म्हणणे होतले का. फालतू कसं गारपीट जर झाली तर नाही आली पाहिजे अंगावर आपल्या. पण आता जात लागतच नाही का, नाही तर भरपाई द्यावं लागते आपल्याला. हो ना तेच तर म्हणून राहिलं मी. आता एवढी जर गारपीट आता किती ठिकाणी झाली गारपीट राहायच्या. मग फालतू नसतं आता. जीवात जीव महत्वाचा आहे का हे महत्वाचं पिकन पाणी. हो ना पण आता काय जात लागतं ना. आता काय करता शेवटी म्हणून बा असं यायने कारण काढलं. आता जाऊ दे आता काय करता. 2 दिवस कशी तरी आपल्याला हो कारण आहेच समजा नाही का. बरोबर घेतो मी शिदुरी चालले जाऊ मग. हो ठीक आहे काय इलाज नाही आता त्याला. लाईन पाटील येते ना आता लवकर येते ना ते त्याच्या बाबाची विचारपूस करून. हो बस येतेच ते तोपर्यंत पोहोचते तिथं. हो चालले जाऊ मग. मी काय म्हणतो मी आता हे बा एक झोई घेतो आणि हिमालयाचा रस्ता पकडतो. कारण की आता काही सांगायचं कामच नाही राहिलं ना. तुम्ही म्हणजे पहिल्यासारखे समजून राहिले ना अजून की हे जमाना कसा आहे काय. निरा मतलबी लोक आहेत आजकाल. कोण कोणाला विचारून राहिले. त्या पोट्ट्याला तुम्ही ते डेअरी टाकासाठी का काहीतरी ते टाकणार आहे म्हणजे असं समजलं मला. आणि तुम्ही त्याला स्पॉन्सर करून राहिले. सगळा पैसा आहे ते बिलकुल फुकट दिल्यासारखे देऊ राहिले म्हणते. आता मला ते गोष्ट सांगितली का जणानं. त्याच्यात काय हे आहे विषय आहे. देतीलच वापस. नाही दिला नाही दिला लेखाचा. पण त्याचे काही ना काहीतरी मार्गी लागतील ते. आज ना उद्या नाव तर काढतील आयुष्यात भविष्यात.
विचारत नाही ना मग काय आता माहित नाही का तुम्हाला आज लोकचे अनुभव घ्या ना तुम्ही कोणी नसते विचारत काम झाल्यावर विचारते मी तुम्हाला मग किती जण तुमच्या भरोश्यावर नोकरीवर लागले विचारते का तुम्हाला एखाद्या व्यक्ती भेटायला आले कोणी येत नसते काही कोणाला गरज नसते त्याचं काम पात्र भागलं की जाय तिकडे म्हणून म्हणलं काळानुसार वागणं शिका तुम्ही आणि अजिबात त्याला पैसे देऊ नका मग आयत्या पिठावर तर कोणी रेगोट्या व्हायची स्वतः कमा स्वतः करा म्हणा बिझनेस तुम्ही काय करा ते अरे पण बाबा म्हणलं आपल्याला आज ना उद्या ती मदत करतील भाऊ दिवस सारखे नसते राहता मोठमोठ्या सत्ता महासत्ता बिलकुल लयात जाते काय कसं होईल सांगता नसते पुढे भविष्यात जर आपल्याला अडचण पडली तर ते कामी येतील म्हणजे पडू नये असं तर मला वाटते आपलं आहे तसंच राह पण माणसावर कसे दिवस काही येतील काही सांगता येत नसते म्हणून माणसाचे उपकार लोकांवर असले पाहिजे म्हणून म्हणलं मला बा जाऊ दे बा त्याचं भलं होते आपल्यावर गळगंज आहे होऊ दिले का जरासा फायदा देतीलच वापस ते का बुडवतेत का पैसे आपण आता कळक सांगू राहिलो तुम्हाला तुम्ही जर त्याला पैसा देत असाल तेव्हा मी जागलेली जात नाही कोणत्या वावरातले कामं करत नाही आहेतच बिलकुल खाणं राय नाही आहे ना माझं मग आता बापानं कमायला मग मी काय बसू कामं करत लोकांना जर असे दान धर्म चालू असेल तुमचे तर म्हणून म्हणलं आताच मी कळक सांगू राहिलो तुम्हाला हो तर ते द्यायचे नाही पैसे द्यायला अजिबात तू असा कसा बोलतो रे म्हणलं अरे बाबा म्या पैसा कमावला हाडावर कमावलेली इस्टेट आहे म्हणलं काय बापदाद्याची लय नव्हती पहिले मग स्वतः मेहनतीनं कमावलेली इस्टेट आहे म्हणलं आणि मी देईन त्यातलं तू कोण मला म्हणणारा रोखणारा काय म्हणतो हे बा तुम्ही राहू द्या त्याचा काही विचार करू नका लारा चेतन चांगले पोरं आहेत आज ना उद्या ते पैसे परत करतील याची गॅरंटी आहे म्हणून तुम्ही काय विरोध करता जाऊ द्या ना त्याची इच्छा आहे देऊ द्या तुला नाही ना माहिती तुला माहिती आहे का ते देवदास भाऊ पैसे कमी आहे का 7-8 लाख रुपये त्याच्या पैसे मग घर बांधतो म्हणजे स्वतःचं घर बांधायचं आणि लोकांचं मग काय लोकांचे पैसे फुकट आहे का द्यायला काढा म्हणा कर्ज काढा व्याज आणा इकून आणा तिकून आणा इथं का अथरला गेला का आपल्या इथं पण हे आपला फायदा त्याच्यात नाही आपल्या घरी किती म्हशी आहेत मग त्याचं दूध हे ते आपल्याला त्याचा काही ना काही फायदा होईल ना ते तेवढा फायदा करून घेतील आपला नाही मला काही सांगू नका ते हे बा म्हणलं तूही सांगू नको हे बा बाबा तुम्हाला मी कळक धडक सांगून राहिलो तुम्ही पैसे द्या नका देऊ माझा काही विषय नाही आहे तुम्ही जर पैसा देत असला तर मी इथून धोपटी गुणा येतो मला हे बा तुमच्या इस्टेटीची गरज नाही काहीच नाही कुठे काम करीन एखादी खोली करीन शहरात राहील लेखाचं पण म्हणलं हे बा हे आपल्याला पटत नाही आता एवढं रातचं मला इथं जागलेलं जायला लागून राहिलं त्याची तुम्हाला कदर नाही आहे लोकांच्या कदर तुम्हाला जास्त आपल्यापेक्षा म्हणजे स्वतःच्या पोरापेक्षा लोकांच्या कदर एखाद्या नोकरी लावून दिलं असतं मला आता मग 20,000 रुपये भरा म्हणलं 20 लाख रुपये एखाद्या हायस्कूलवर लागलो नसतं का मी लेबॉरेटरी असिस्टंट तरी कमीत कमी पण नाही तिकडे नाही इमानदारीला परीक्षा दे MPSC कर आता नाही चालला माझ्या भेजा काय करा मग तुम्ही आता काही लावायला नाही पाहिजे त्या हिशोबानं आता बसलो मी वावरात कुठे खांद 100 एकर वावर असून काही फायदा आहे का नोकरीवर असतं आज माझी काय पोझिशन राहिली असती मग थारनं फिरलो असतो मी त्या कसं रे मी काय म्हणतो काही विषय काढू नये आपण आज आता फालतू आपल्यासाठी इकडे भांडणं सुरू आहे आता मोठे पाटील द्यायची इच्छा आहे पण त्याला बी काही बंधन येतात ना आपण बी समजा आपल्या बाबांना जर समजा दिलं असतं तर आपण बी म्हणलंच असतं ना तर जाऊ दे म्हणलं हे विशेष काढू नये आपण पाहू काय करायचं त्याच्यानंतर विचारा चल जाऊ दे तिकडे आमचं काही फिक्स झालंच नाही म्हणा आम्हाला कोणता बिझनेस करायचा नाही का काहीतरी कोणते आपलं कारण सांगून चाललं जाऊ चल आले का पुरे बॅनर गिनर छापून आणले होते ना दूध संकलन केंद्र नेहते मला बस उद्या मशीन आणायला जायचं काम आहे आता चेक किंवा पैसे घेतले असते आणि उद्या सकाळी बिलकुल जायची तयारी होती काय करता जाऊ दे बा मग नाही का चाल आता आपल्याला ते आवाज द्यायला लागला लाईन पाटलाले झुमर भाऊन सांगितलं तर तिकडे चाल आता तिथून आवाज देऊ नये त्याला वाटून आपल्या गोष्टी ऐकल्या बा तिकडे चाल तुले का नाही समजलंच नाही गड्या मग आता म्हणून लोक कसे जवळ करायचे आपल्याशी कसे करायचे हे तुला आज लोक अजून समजलं नाही जाऊ दे बा तू इच्छा नाही आहे तर आता पाहू आता काय होतं त्याच्यावर विचार करू आपण तुला मी बरोबर समजावून सांगेन काही ना काही फायदा असते या गोष्टीचा आज नाही पुढे भविष्यात होतच असते पण तू या लक्ष देऊन नाही राहिलं पाहू आता काय म्हणते पोरं गिरं अजून त्याचा निर्णय काय आला नाही आल्यानंतर मग आपण पाहू त्याच्यावर डिसिजन घेऊ ठीक आहे ते काही नाही डिसिजन नाही ना काही नाही सबशील विरोध आहे माझ्या पैसे अजिबात द्यायचे नाही हो येतो मी मला जागली जायचं आहे आता लवकर डबा बांधायचा आणि जायचं आहे मनोज भाऊ घरी आगा मनोज भाऊ पाहता कसे बरोबर येते नाही का म्हणजे काम होईपर्यंत पाहता रोज येणं जाणं चाललं वाढलं यायचं आता बोलो काय लारा कसं काय चेतन इकडे कसं काय चक्कर म्हणलं अचानक काही नाही ते आपलं झुंबर भाऊ म्हणे आवाज द्या म्हणे तुम्हाला ते जागलेलं जासाठी त्याची तयारी झाली म्हणते चंद्रभाऊच्या घरी आहेत ते जा मग आता तेवढं सांगा निरोप सांगितला आता बा बरोबर आहे हुशार आहे निरपाच्या मिसानं आता बाबाला भेटत होते असं हो का बरोबर ठीक आहे ना चला मग आता चला डबा घेऊन आलोच मी 2 मिनिटात बरोबर या मग ठीक आहे येतो मग येतो बरोबर आता मी होतो म्हणून हे बाबाला भेटले नाही आता मी गेलो की बरोबर येते तसे भेटाले पण बाबाला कळक इंटिमेशन दिलं ना आपण बिलकुल आता थांबतच नाही मी घरी मग बरोबर ठीक आहे आलोच मी सांगून देता येईल बाबा काय सांगता या सरपंच साहेब गालातल्या गालात हायचे तर मी तमागाची पुढे आणणार गेलो ना का म्हणे कसं जमलं का म्हणे हो टांगापट्टी घोरे फरार मला हो आता काय करता जसं आलं तसं जास्त लागते मला येरी का तुमची येणार नाही ड्युटी मला चला बा चाललो म्हणलं आम्ही त्यांना लोकांचा विचार नाही केला पाहिजे आपण आपली ड्युटी आहे ना 2 दिवस आता कशी आपण आता सैन करायला लागते आपल्याला फक्त या 2 दिवसात कोणतं नुकसान नाही झालं पाहिजे हे पाहा लागेल आपल्याला कसं करता पहिले जेवण करता का म्हणजे एक चक्कर मारून येता पहिले काय करू एक चक्कर मारू म्हणजे मग निवांत माणूस जेवते मग नाही तर कसं काय जेवण होते ना तर आपण पहिले एक चक्कर मारू 2 जण तुम्ही तिकडून जा 2 जण इकडून जातो आम्ही पूर्ण चेक करून येऊ कसं करू मग पहिले एक चक्कर मारून देऊ मग जेवण करून नंतर मग रातभर आपली जागा सुरू नाही का इकडून तिकडे तिकडून इकडे चला मग पहिले चक्कर मारून चालू शांताराम काय होते
हे बापा बापा बाबा झुंडचे झुंड झाले का हे बापा का पुरा हरभरा सत्यानाश होता रे बा अरे हुल 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 ना म्हणजे मोकड्या ना म्हणलं चालले ते जाऊ दे फालतू हिराजे एखादा काही ढुसच मारते बरं ते थांबा जाऊ दे गेले चालले हो आता एवढे जर आता वावरात घुसले असते बरं झालं आलो का नाही आपण हा गेला असता हरभरा कधी लावायचा पूर्ण म्हणजे बा वरून आता पाणी नाही बा हे डुकर काय राहिलं असते याचं हा सारा दांगडो झाला असता बा चला मला जीव खेदाडून तिकडे चला हो कधी लावा चला पुढे हा लय एकदम त्याच्या जवळ नाही जायचा दुरूनच गोटमार करा चला कंदील पुढे कायच पुढे करू राहिला फालतू खरोखर दसो करायचं पहिले आले पाहिजे आपल्या अरे आबाजी लय पुढे जाऊ नका ना जाऊ द्या ते जाऊ द्या गेले का तेच म्हणलं ना मला बसायला फटका देता म्हणून माहित आहे मला पाहिजे जरा सांभाळून हा गेले वाटते नाही का चला झुमरे चला अरे आवाज आला तर ऐकत नाही रे बा हे अरे का रुई होय का काय हे काही ठेवते का नाही रे बा कास्तकारासाठी काय रुई डुकरण वानेरण काय अरे हुतले का माय कास्तकारी अरे हुटणार रे क्षेत्र तसे काही हे जात नाही याने हे बा 2 टपोरी हातात लागतात घ्या गोटे हातात घे चला नको चला झुमड्या हे बा बाबू हे बा त्याच्या मागं लागू नको हा त्याच्या पायातून गोटे मारते पडते मागं उलटे गोटे फिरवते ते अरे इतक्या जवळ आलं तर पहिले का जरा धाक ठेवले का थांब आता गोटा खातो तुले थांब तिकडे आलं मला रोई पाहिजे हाकाला तिकडून तिकडे कलर दिसतो मी साधारण होऊन द्यायचा झाडीत लपते लागायचे नाही तिकडे जाऊ दे तिकडे आता डोंगरात गेले ते आता काय पाण्याचं नाही ते काय करता आता इलाज नाही ना बरं चला पाटील म्हणा तिकडे पुलावर जाऊ आता तिकडे आले असते काय आहे ते शांताराम मी चला आता खेदाळले आता काही टेन्शन नाही 2 घंटे नाही का चला तिकडे आले रे रोई आले रे काय रोई राजा इकडे 5-25 रोई होते म्हणलं बा तुमच्या वावराच्या इकडे नदीवर आले पाणी प्यायले दिले बा खेदाडून आता तिकडे काय पोझिशन आहे म्हणलं तिकडे होते का तिकडे होते ना बा अरे काय तिकडे विचार ना पाटलाले 25-30 होते मग दिले खेदाडून तिकडे आता बड्डाच्या पड्या जाय म्हणलं बा तिकडे आता तिकडे वरुडले जागा तिकडे कवळ्याला जाय आपला काही विषय नाही आता 2-3 घंटे निचन ती चला आता मस्त तिकडे बसून राहू चला फोन नवळाच फोन हॅलो हा बोला म्हणलं बोला शांताराम घनघने बोलतो म्हणलं कोण बोलता हॅलो म्हणलं मी शेंदूरकर महाराज बोलतो म्हणलं चंद्रकर महाराज काय म्हणते रे बा म्हणते आपण झाली आता कसं काय फोन काय आलायचा चंद्रकर महाराज आता कोण आहे आमच्यात काही ओळखीचे नाही बा कोणी हो असा नंबर कोणाचा नाही आपल्याजवळ हा रॉंग नंबर असेल बहुतेक आपल्याला नाही लागला ते कोणाला दुसऱ्याला लावा तुम्ही चुकीन लागला मला हो ओळखता तुम्ही मला आता मी सरपंचांना फोन लावला होता त्यांचा नंबर आहे माझ्याकडे तर त्यांनी मला सांगितलं की बा त्यांचा मोबाईल जास्त चार्जिंग नाही आहे कट्टे म्हणून त्यांनी तुमचा नंबर दिला किंवा त्यांच्याशी बोला काय आहे तर ते 10व्याचं तुम्हाला माहीत आहे म्हणजे सगळं काय आहे तर म्हटलं ते 10वं कधी आहे म्हटलं ते काही असं समजलं नाही बरोबर अशी पत्रिका टाकतो म्हणे काही सरपंचांनी टाकली नाही आणि त्यांचा फोन कटला आता दडपून का शांती पाय बरं काय म्हणलं 10व्याच विचारायला आणि ते येते का बाबा सांगलं म्हणलं त्याला गेला म्हणा ते काही नाही म्हणा 10व म्हणा आपण तुम्ही हा 10व्याचं का असं हो हा ते कसं पत्रिकेचं काय आहे आजकाल पत्रिका छापून काही अर्थ नाही राहिला मग काय तर कोणी बिरी वाचली की फाडून टाकते 13वीची म्हणा याची म्हणा ठेवते का कोणी म्हणून आम्ही काय करू राहिलो व्हॉट्सअपवरच आपली एक पत्रिका तयार केली जिकडे तिकडे पाठवून दिली डिजिटल झालं ना आजकाल कागद हे ते कसं जास्त आपलं लाकूड थोडं कमी झाली पाहिजे ना म्हणून मग आम्ही काय केलं किंवा पर्यावरणाचा विचार करता किंवा बस अशी एक डिजिटल छापाची आणि ते सगळ्याला टाकून द्यायची बस आता 1-2 दिवसात टाकूनच राहिलं होतं म्हणा तुम्हाला आलं नाही का अजून नाही आता ते त्या दिवशी विचारपूस केली होती त्या दिवशी झालं तर त्याचं ते अंत्यविधी काहीतरी तर मी फोन लावला होता की बा पैशाबद्दल तर ते म्हणे की बा असं झालं तर मग त्यांनी सांगितलं होतं की बा ते काय 10 आहे म्हणे 1 तारखेला असं त्यांनी ओझरतं सांगितलं होतं परंतु नक्की काही माहीत नव्हतं म्हणून म्हणलं कसं एवढा पुण्यात्मा आहे तो कसं एवढं दान धर्म केला एवढं शिवव्याख्यान लोकांच्या कानावर पडलं अशा व्यक्तीचं खरोखर नाही दर्शन तर कमीत कमी 10व्याला तरी यावं बा अशी इच्छा होती मनापासून आपण करायलाच लावते कर हो पण काही आता तुम्ही इतक्या दुरून काय येता मी म्हणतो अशा इतक्या दूर यायला नाही पूर्ण ना तुम्हाला एक तर तुम्ही हेलिकॉप्टरने येता म्हणून म्हणलं तुम्ही राहू द्या तिथूनच आपलं कुठूनही हवा माणसाचं मन जर हे असलं का नाही सफा असलं ना की कुठूनही आपल्याला देव दिसते आपल्या मनात पाहिजे फक्त बस तसं नाही म्हणा हेलिकॉप्टरनं नाही येत मी सध्या कोणाची तारीख असली तरच हेलिकॉप्टरने येतो बाकी मग काय नाही हिंडतो मी येतो ना मी एखादी आपलं करतो मी काही ना काही गाडी नाही तर मग एसटीने चालते आपल्याला तिकीट नाही पडत काही नाही पडत 75चं काढायला आपण बरोबर हिशोबानं
तर मग येऊन जातो मी ते. हो, फक्त फोटोचं दर्शन जरी झालं चालते. काही असं आपला काही जास्त असा गाजावाजा काही असा काही आजावाजा काहीच नाही आपला. नाही म्हणणं राजा, नाही आहे म्हणा ना, काहीच नाही ना म्हणा, करत नाहीत म्हणा, ते लय कंजूस आहेत म्हणा लोक ते. हो पण ते कसं त्याच्या घरचे कसे लय कंजूस लोक असल्यासारखे आहे, काऊन की ते काय करतील काय माहिती करते का नाही. हो करतो म्हणे पण दसवं समजा, हो 4 लोक गावातले 5-25 जीव घालतो म्हणे, जास्त तर काही करत नाही म्हणे, असा विचार होता त्याच्या घरच्याचा. बरोबर आहे एका दृष्टीने त्याचं. सगळं झालं न गेलं न कायले आता लोक आता 1000-500 जीव घालान बसले आपले नसतीचे फांदाळत पडा. चांगलं गोष्ट आहे त्यानं सत्कार मी लावा ते पैसे. हो, बाकी मी काय म्हणतो, मला काही ते जेवणा खावण्याचं न काहीच गरज नाही. फक्त मला फोटोचं दर्शन महत्वाचं, बाकी काही घेणं देणं नाही. हो, फक्त मला एक खेप दिसू देते. तिथून दिसला ना तर तिथूनच जर त्याला अगवा नाही केला ना तर नावाचं नाही म्हणलं का 3 लाख फिटवलेले का. बरं फक्त आहे ना पण म्हणजे समजा काय म्हणते दसो आहे ना, नक्की आहे ना, का काही असं फॉल्ट गिल्ट तर नाही ना काही. सांगा आता आम्ही काय खोटं काम करू राहिलो काही राजा, आम्ही माणूस गेला नाही तुम्ही खोटं मग समजून राहिले. हा काही बोलता बा, आहे ना द्यायचं आहे ना, हो मोजकं लोकायचं आहे म्हणून म्हणलं बा तुमचं सोय होणार नाही एवढ्यासाठी बोललो. एक तर वातावरण बरोबर नाही आमच्याकडे, गारपीट आणि हे ते मावलंच आहे. असं फालतू याचे तुम्ही असं पाड्यात बसा लागेल एखादा इलेक्ट्रिकचा खंबा पडला फालतू नसते काम, म्हणून म्हणलं होतं मी. असू द्या ना, ते काही वारं उदान असो का तिकडे गारपीट असो का काही असो, पण कसं माई इच्छाच आहे ती. म्हणजे कसं स्वप्नात आल्यासारखं झालं माया की बा तू जायस म्हणून म्हणून मला कसं येणंच आहे. हो फक्त मला तारीख सांगा तुम्ही. तारीख तसं 1 तारीख आहे. हो एकले हो 1 तारखेला या ना. हो 1 तारखेला यायच त्याचं. मला आता खरोखरच मारते वाटतं शांताराम, काहीच सांगता येत नाही मला. आता 1 तारीखही दिली ना. बरं ठीक आहे मग. हो धन्यवाद. हो एकला येतो मी बरोबर. पोचतो 11 वाजता असते नाही समजा कार्यक्रम. हो या ना. हो 9-10 वाजतापासून हो सुरूच असते मग दिवसभर. हो या. बरं ठीक आहे मग. हो धन्यवाद. फोन सेव्ह करतो तुमचा बी आता. हो तुमचं नाव काय, शांताराम गणगणी नाही का. बरं ठीक आहे. आता पाहतो ना खोल फिटिंग करून गेला का आहे का तर नाही का. हो हाय, बाकी डाऊटच मला 100% चिमनराव म्हणे ते काही खोटं नाही. बरं ठीक आहे मग ठेवतो. काय का शांताराम बोलायला होता तू. हा नसतं करू नको तू काम, एक का तू मा भाऊची भाऊची आणशील राजा ना. हा आता हे आला तर कसं काय होईल म्हणलं हे. हा म्हणजे जित्या माणसाचं करता का तुम्ही, काही समजा अक्कल आहे का म्हणलं तुले. मग करता का सांगा तुम्ही. 3 लाख देऊन देता का तुम्ही, सांगू आता फोन करू द्यायले बा सगळं हे कसं आतापर्यंतचं खोटं होतं, हे तुमचे पैसे घेऊन घ्या बा मुकाडून बसा. देऊन देता का तुम्ही सांगा मग आत्ताच लावू फोन. पैसेच नावच नको शांताराम, पैसे एवढे मोठे 3 लाख कसेच काय देऊ रे बा. मग काय त्याला सांगून द्यायला होतं, कुठे गेले म्हणा गंगासागरले, कुठं काही सांगायला लागत होतं. हो इथं काहीच करत नाही म्हणा, काही नाही राहिलं म्हणा द्यायचं. पण तू म्हणता दसो आहे हे आहे दिवसभर चालते काय राजा तू अगोपणा फालतूचा. मी काय म्हणतो अजून 1 तारखेला आहे म्हणते ते, तोपर्यंत आपण काही ना काही मार्ग काढू. मी हाव ना तुमच्यासोबत, तुम्ही चिंता करू नका. फक्त कसं जास्त असे घाबरू नका तुम्ही. काय घाबरू नका. मग काय मोगरीने घेते माघारची बुटी. हो काय होणार जिथे पण काय श्राद्ध करता का म्हणून. हा निघ म्हणून घराच्या बाय फालतू राजा, काही बी करता राजा तू. पाहिजे बा बरोबर करतो हिशोबाने. तुम्ही कसं करतो तो काहीच होऊ देत नाही तुम्हाला, केसाला धक्का नाही लागत. हा तुमची बदनामी होणार नाही, कोणतं काहीच होणार नाही, सगळं पद्धतशीर करतो. झालं माझ्याकडे सोपा तुम्ही, बाकी लोड घेऊ नका. चला आता तिकडे जाऊन बसू. अजून पाहा लागते तिकडला एक फेरफटका मारून देऊ. चला चिंता नका करू. हा बिंदास भरोशावर राहा तुम्ही. आहे मला विश्वास त्यावर, तसा करशील काही ना काही मार्ग काढशीलच. बरोबर ठीक आहे. त्याच आशीर्वाद आता पाहू काय होती 1 तारखेला नाही का. हो चाल एक फेरफटका मारून देऊ.